अंजली तिचा पती राहुलला भेटण्यासाठी पुणे शहरात पोहोचली. राहुल गेल्या काही महिन्यापासून पुण्यात नोकरी करत होता आणि तिथेच राहत होता. अंजली येणार आहे हे ऐकून राहुलला फारसा आनंद झाला नाही. तरीही तो तिला आणण्यासाठी स्टेशनवर आला आणि तिला थेट एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. अंजलीने आश्चर्याने विचारले, जेव्हा इथे आपले स्वतःचे घर आहे तर आपण हॉटेलमध्ये का जात आहोत? राहुलने खोटे हसून उत्तर दिले, घरात नूतनीकरणाचे काम सुरू आहे, त्यामुळे हॉटेलमध्ये राहणेच बरे पडेल. अंजलीने काहीही न बोलता होकार दिला, पण तिच्या मनात शंका येऊ लागली होती. रात्री दोघांनी हॉटेलमध्ये जेवण केले. थोडी थट्टा मस्करीही झाली, पण अंजलीचे मन अस्वस्थ होते. तिला जाणीव होत होती की राहुल तिच्यापासून काहीतरी लपवत आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा राहुल ऑफिसला गेला तेव्हा अंजलीने स्वतः सत्य शोधण्याचा निर्णय घेतला. अंजलीने एका ऑटो रिक्षा घेतली आणि राहुलने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचली. तिथे जे दिसले ते पाहून ती थक्क झाली. घर अगदी व्यवस्थित होते. तिथे कोणतेही नूतनीकरणाचे काम चाललेले नव्हते. घराचा दरवाजा एका मुलीने उघडला, जिच्या कडेवर एक लहान बाळ होते. अंजलीने घाबरत विचारले, हे राहुलचे घर आहे का? त्या मुलीने सहजपणे उत्तर दिले, हो, हे राहुलचेच घर आहे. तुम्ही कोण? अंजली म्हणाली, राहुलबद्दल काही महत्त्वाचे बोलायचे आहे. ती मुलगी थोडी घाबरली आणि हळू आवाजात म्हणाली, तुम्ही राहुलची पहिली पत्नी अंजली तर नाही ना? अंजलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने हळूच म्हटले, नाही, मी ती पत्नी आहे जिला खोट्यावर खोटे बोलून अंधारात ठेवले गेले, जिला विश्वास दिला गेला, पण वास्तव काही वेगळेच होते. जे घर माझे असायला हवे होते ते दुसऱ्याचे कसे झाले? अंजली तुटलेल्या स्वरात पुढे म्हणाली, राहुलला फक्त एवढे सांग, जेव्हा कोणी तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवते तेव्हा त्याचा विश्वास कधीही तोडू नये. एवढे बोलून अंजली तिथून निघून गेली. काही दिवसानंतर तिने राहुलला घटस्फोट दिला. अंजली एकटी नक्कीच होती, पण आता ती कोलमडली नव्हती. ती त्या खोट्यातून मुक्त झाली होती. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, तर आत्मसन्मान होता. मित्रांनो, ज्या नात्याचा पाया खोट्यावर रचलेला असतो ते नाते कधीच टिकू शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि एके ऑल कंटेंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.